A name who changed lives of many civil engineering aspirants. Ladies and gentlemen, presenting to you the most affordable ed tech platform in Maharashtra. Infinity Academy. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गिरीश खेडकर इन्फिनिटी अकॅडमी तर्फे तुमचा सहर्ष स्वागत करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रमोद देशकरी इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या YouTube चॅनलवरती मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, वेगळा विषय नेहमी आपण शनिवारी घेऊन येतो. जो विषय असतो तुमच्या टेक्निकल कंटेंट एवढाच महत्वाचा. ओके, तर आजचा वेगळा विषय सुरू करूया. यश येतं आणि यश जातं. त्याला जेव्हा वाटतं तेव्हा ते येतं. करावे बेधुंद प्रयत्न, विसरून जावे यशाला प्रयत्नांच्या गर्दीत. किती मजा येईल यश आपल्याला शोधत येईल बेधुंद होऊन. हे जरी खरं असलं तरीही हमखास यश मिळवणारे विद्यार्थी नेमकं वेगळं काय करतात? ते असं वेगळं काय करतात की ज्याच्यामुळे त्याला यश मिळतं? बघूया आजच्या व्हिडिओमधनं. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तिकडे घंटी दिलेली आहे ती वाजवा, म्हणजे अशाच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय आहे यशस्वी विद्यार्थी वेगळं काय करतात. यश मिळवण्याच्या काही सोप्या टिप्स आपण या व्हिडिओमधनं बघणार आहोत. वन बाय वन आपण एक एक पॉइंट्स बघणार आहोत आणि त्याच्यानंतर बघणार आहोत की कशा पद्धतीने तुमचे यशस्वी आणि जे साधारण विद्यार्थी असतात याच्यामध्ये नेमका काय फरक असतो. तर सगळ्यात महत्वाचा आणि पहिला फरक, यशस्वी विद्यार्थी जे असतात ते कधीही तयारी केल्याशिवाय कुठल्याही स्पर्धेमध्ये उतरत नाही. दे प्रिपेअर अँड प्रॅक्टिस. दे नेव्हर गेट इनटू एनिथिंग विदाउट प्रिपरेशन. म्हणजे अनप्रिपेअर्ड ते कुठेही जात नाही, कुठल्याही स्पर्धेमध्ये उतरत नाही. ते कधीही तयारीशिवाय कुठल्याही गोष्टीत पडत नाहीत. यशस्वी विद्यार्थी जाणून असतात की लोकांच्या त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे, त्यांच्या स्वतःकडनं काय अपेक्षा आहे. बरोबर आहे? म्हणजे पीपल एक्सपेक्टेशन फ्रॉम देम अँड देअर ओन एक्सपेक्टेशन फ्रॉम देम. ते स्वतःला पूर्ण ओळखून असतात. स्वतःबद्दलचं पोटेन्शियल त्यांना माहिती असतं आणि त्यामुळेच ते दिवस रात्र फक्त यश मिळवण्यासाठी मेहनत घेत असतात. ते तयारी करतात आणि सतत प्रॅक्टिस करतात आणि त्याच्यामुळेच दे प्रिपेअर अँड प्रॅक्टिस. दे नेव्हर गेट इनटू एनिथिंग अनप्रिपेअर्ड. पॉइंट नंबर 2, सर्वात महत्वाचं ते म्हणजे यशस्वी विद्यार्थी फक्त जिंकण्यावरती लक्ष केंद्रित असतात. ते फोकस असतात त्यांच्या गोलवरती. पण जे साधारण विद्यार्थी असतात त्यांचं लक्ष कुठे असतं? विद्यार्थी विजेते आहेत, त्यांनी यश मिळवलंय. हारणारे विद्यार्थी त्यांच्यावरती फोकस असतात. अरे, त्यांनी रँक 1 मिळवला, त्यांनी रँक 2 मिळवला. ते तुमचं काम नाहीये. तुमचा फोकस असला पाहिजे तुमच्या गोलवरती. कोण दुसरा गोल सक्सेस करतोय त्याच्यावरती नसायला पाहिजे. नेक्स्ट, सक्सेसफुल स्टुडंट्स आर प्रोएक्टिव्ह. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचदा जे साधारण विद्यार्थी असतात हे रिॲक्टिव्ह असतात. म्हणजे काय तर काही प्रश्न त्यांना विचारल्यानंतरच ते त्याच्यावरती रिॲक्ट होतात. पण जे विद्यार्थी प्रोएक्टिव्ह असतात, कारण जे यशस्वी होतात ते प्रोएक्टिव्ह असतात, तर ते विद्यार्थी काय करतात? ते सक्रिय असतात. म्हणून एखाद्यांनी प्रश्न विचारण्याची ते वाट बघत नाही, तर ते स्वतःच एखादे प्रश्न शोधतात, त्याची उत्तरं शोधतात, त्याच्या सगळ्या अँगलनी त्या प्रश्नावरती विचार करतात. म्हणून एखादा प्रश्न विचारायच्या अगोदरच ते विद्यार्थी तो प्रश्न स्वतःला विचारतात आणि त्याचं उत्तर शोधतात. बघा, साधारण विद्यार्थी जर रिॲक्टिव्ह असेल, म्हणजे एखादी गोष्ट विचारल्यानंतर जर तो करत असेल आणि त्याला जर म्हटलं की ह्या 3 गोष्टी कर, तर तो फक्त त्या 3 गोष्टीच करेल आणि तेवढ्या पुरता त्या फ्रेम मध्ये रेस्ट्रिक्ट राहील. पण जर तुम्ही प्रोएक्टिव्ह असाल तर तुम्ही म्हणाल, तुम्ही विचार कराल की 3च का? त्यांनी मला सांगितले 3, पण 3च का? 4, 5, 6, 10 गोष्टी मी करू शकतो. आणि त्या अनुषंगाने आपण विचार करतो आणि मेंदूला ट्रेन करतो. And this is the foundation of successful people. विद्यार्थी जे प्रोएक्टिव्ह असतात ते यश हे मिळवतातच, कारण हे विद्यार्थी प्रत्येक बाबतीत सक्रिय असतात. नेक्स्ट पॉइंट कुठला आहे की जो तुमच्या यशस्वी आणि साधारण विद्यार्थ्यामध्ये फरक असतो? तर यशस्वी विद्यार्थी त्यांचं एक दिनचर्या असते. दे हॅव अ रूटीन.
बऱ्याच विद्यार्थ्यांचा सेट असा पॅटर्न नसतो. जे साधारण विद्यार्थी असतात त्यांचा असा पॅटर्न नसतो. ते बऱ्याच गोष्टी रॅन्डमली करत असतात. काल 8 तास अभ्यास केला, आज 5 तास केला, उद्या 3 तास होईल त्याचा. कधी टेस्ट देतो, कधी मित्रांनी सांगितलं की हे पुस्तक खूप छान आहे, हा टॉपिक याच्यामध्ये दिलेला आहे चांगला, तो ते करत बसतो. रॅन्डमली कधीतरी उठतो आणि अनप्रिपेअर्ड असताना टेस्ट देऊन बसतो. मग मार्क कमी येतात, एक ना अनेक. तर तुमचा पॅटर्न नाहीये, रॅन्डम आहे तो. पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपला जो मेंदू आहे तो फक्त आणि फक्त कशावर काम करतो? पॅटर्नवर काम करतो. तुमचा असा अभ्यासाचा पॅटर्न असेल तर तुम्ही नक्कीच यश मिळू शकता. तुम्ही डेली रुटीन फिक्स असलं पाहिजे. अभ्यासाच्या वेळा, उजळणीच्या वेळा, प्रश्न सोडवण्याच्या म्हणजे एमसीक्यू सॉल्व्ह करण्याच्या वेळा, ह्या सगळ्या सेट असल्या पाहिजे, फिक्स असल्या पाहिजे. त्याला एक पॅटर्न असला पाहिजे. म्हणजे तुमचं बायोलॉजिकल क्लॉक सेट होईल आणि तुमच्या मेंदूला सुद्धा तो पॅटर्न माहिती पडेल. पुढचा मुद्दा बघा की जो डिफर करतो यशस्वी आणि साधारण विद्यार्थ्यांमध्ये. तर लक्षात घ्या, सक्सेसफुल पीपल रिपीट द थिंग्स. ते प्रत्येक वेळेला त्या गोष्टी रिपीट करतात. यशस्वी लोक गोष्टींची पुनरावृत्ती करतात. ते गोष्टी रिपीट करतात, त्यात ते प्रावीण्य मिळवतात आणि त्याच्यामुळे त्या रिपिटेटिव्ह गोष्टींचं त्याच्या सवयीमध्ये रूपांतर होतं. मग ती सवय तुमच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, सपोज एखादा विद्यार्थी सायंकाळी 5 वाजता जर टेस्ट सोडवत असेल डेली, तर एक दिवस जरी त्यांनी टेस्ट नाही सोडवली तर त्याला त्या गोष्टीचा त्रास होतो आणि मग त्याला वाटतं की नाही, आता हा टायमिंग माझा याचा होता, आता मला हेच केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जी प्रॅक्टिस करणार, तुम्ही जे रुटीन ठरवणार, त्या रुटीनचं कशामध्ये कन्व्हर्जन होतं? तर तुमच्या हॅबिटमध्ये कन्व्हर्जन होतं. आणि मग ती हॅबिट जी आहे ती तुमच्या डेली रुटीनचा एक भाग बनते. तुम्ही स्वतःसाठी एक फिक्स असं पॅटर्न, एक रुटीन तयार करा आणि यातच तुम्ही तुमचा स्वतःचा मार्ग तयार कराल. कारण एकदा का तुम्ही तुमची दिनचर्या पाळली किंवा रुटीन पाळला तर तीच ती गोष्ट तुम्ही रिपीट करताय, तर त्या गोष्टीसाठी काय होतं की तुम्हाला पुढच्या वेळेस तीच गोष्ट करताना त्रास कमी होतो, वेळ कमी लागतो आणि ह्या सगळ्या गोष्टी मेंदू जो ऍक्वायर करतोय त्या तो गोष्टी काय करतो? अँप्लिफाय करतो. म्हणजे तुमचा मेंदू तुम्ही वाचलेल्या गोष्टी अँप्लिफाय करेल आणि म्हणून त्याच्या पुढच्या वेळेला तुम्हाला तीच गोष्ट करायला खूप कमी वेळ हा लागेल. अभ्यासात तुम्ही ऑटोमॅटिकली मग ऑटो मोड वरती जाल. म्हणजे तुमचा जो अभ्यासाचा रुटीन आहे, तुम्ही स्वतःला जर सेल्फ डिसिप्लिन करून ठेवलं, पॅटर्न लावला, तर तो ऑलरेडी डायरेक्टली ज्याला म्हणतो आपण की ऑटो पायलट मोड वरती जाईल आणि डेफिनेटली तुम्हाला काय होईल? यश मिळेल. पुढचा पॉइंट आहे की यशस्वी विद्यार्थी जे आहेत ते इम्पॉर्टंटला महत्व देतात रॅदर दॅन अर्जंट पेक्षा. म्हणजे यशस्वी विद्यार्थी ज्या महत्वाच्या तातडीच्या गोष्टी आहेत, ओके, महत्वाच्या आणि तातडीच्या, त्याला प्राधान्य देतात. इम्पॉर्टंट ओव्हर अर्जंट. त्यांनी नियोजन केलेल्या कामाचं ते इम्पॉर्टंट आणि अर्जंट मध्ये असं बायफर्केशन करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट इम्पॉर्टंटही नाही आणि अर्जंटही नाही. फॉर एक्झाम्पल एखाद्याचा मेसेज आला मला वाचायचा आहे, इम्पॉर्टंट नाही आणि अर्जंटही नाही, मग अशा वेळेस ते त्याला करतच नाही. तर जेवढा कमी वेळ तुम्ही नॉन इम्पॉर्टंट वेळेवरती घालाल किंवा नॉन इम्पॉर्टंट कामावरती घालाल, तेवढा तुम्हाला जास्त वेळ मिळेल इम्पॉर्टंट टास्क वरती. जे तुमचं गोल सेट करण्यासाठी जे लागणाऱ्या गोष्टी आहेत, अभ्यास आहे, नियोजन आहे, ज्याला म्हणतो आपण एमसीक्यू सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस आहे, पेपर प्रॅक्टिस आहे, रिव्हिजन आहे, यातला तुम्हाला काय होईल? जास्त वेळ मिळेल. तुम्ही जेवढे चांगले भविष्यासाठी प्लॅन कराल तेवढे तुम्ही सेंट्रलाइज राहाल, फोकस राहाल आणि तेवढ्या तुमच्या गोष्टी वेल प्लॅन होतील आणि याच्यामध्ये 100% तुम्हाला काय मिळेल? यश मिळेल. पुढचा पॉइंट आहे की सक्सेसफुल कॅन्डिडेट्स थिंक विन विन फॉर एव्हरी वन. आता फॉर एक्झाम्पल मला सिलेक्ट व्हायचंय, तर असं कधीच होत नाही की मी सिलेक्ट कधी होईल तर कुठला तरी एखादा फेल होईल त्यावेळेस. असं नाही. मी जिंकलो आणि तो हरला, याला आपण काय म्हणतो? झिरो सम गेम म्हणतो. म्हणजे कोणीतरी वरती गेलाय आणि कोणीतरी खाली गेलाय, म्हणजे एक जिंकला म्हणून हा हारला, तर त्याला आपण म्हणतो झिरो सम गेम. पण आपण काय लक्षात ठेवायचं की आपण लक्षात ठेवायचं की द वर्ल्ड इज हॅव्हिंग अ इन्फानाइट सम गेम. मी जिंकतोय तर तोही जिंकला तरी चालेल, काही हरकत नाही.
यशस्वी विद्यार्थी कधीच असा विचार करत नाही की मी जिंकल्यामुळे कोणीतरी हरलंच पाहिजे. तर असं लक्षात ठेवायचं की मी त्याच्या पुढे तर नक्की जाणार. तर मग ते यशस्वी विद्यार्थी काय विचार करतात की कुणीतरी जिंकलं आहे तर मी सुद्धा जिंकलंच पाहिजे. त्याच्यापेक्षा चांगलं कसं करता येईल हे मी ठरवलं पाहिजे, मी प्लॅन केला पाहिजे, त्याच्यासाठी आवश्यक अशी मेहनत मी घेतली पाहिजे. असं गरजेचं नाही की मी जिंकलो म्हणजे कुणीतरी हरलंच पाहिजे. तर तो जिंकेल त्याच्या लेवलनी, पण मी त्याच्यापेक्षा वरचढ राहून जिंकेल. तर तुम्हीही जिंका आणि त्यालाही जिंकू द्या. ही मेंटॅलिटी जर असेल तर याला आपण विन विन सिच्युएशन म्हणतो. तर ही जर मेंटॅलिटी तुम्ही डेव्हलप केली तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा यश मिळवण्यासाठी फायदा होईल. मी जिंकण्यासाठी कोणीतरी हरलंच पाहिजे असा विचार सोडून द्यायचा. पुढचा पॉइंट, अपॉर्च्युनिटीज आर अनलिमिटेड अँड इट इज ऑलवेज फॉर एव्हरीबडी. प्रत्येकासाठी समान संधी असतात. जगात इन्फानाइट संधी आहेत, महाराष्ट्रात इन्फानाइट संधी आहेत. जिथे पोटेन्शियल तिथे संधीचं सोनं हे होतच. आणि इथे अनलिमिटेड संधी ह्या प्रत्येकासाठीच असतात. फक्त आपल्याला आपली संधी, आपल्या ज्याला म्हणतो आपल्या हिश्श्याची संधी ही सोडायला नको. फक्त आपण आपली संधी सोडायला नको, कारण आपण सोडलेली संधी हा दुसरा ग्रॅब करत असतो आणि दुसरा संधी साधत असतो. यशस्वी विद्यार्थी संधी हुकू देत नाही. ते प्रत्येक अडचणीत संधी शोधत असतात आणि त्यांचं ब्रीदवाक्य आपल्याला माहिती आहे की आपदा में अवसर. कॉम्प्लिकेशन्स आहेत, हे मिळत नाहीये, ते मिळत नाहीये, स्टडी मटेरियल नाहीये, ह्याचा बाऊ ते करत बसत नाही. तर यशस्वी विद्यार्थी हे जे आहेत हे कधीही संधी हुकू देत नाहीत आणि ते अडचणीत सुद्धा संधी शोधत असतात. पुढचा पॉइंट आहे की दे फर्स्ट अंडरस्टँड अदर्स. ते दुसऱ्यांना समजून घेतात. यशस्वी विद्यार्थी हे जे आहेत हे विद्यार्थी सगळ्यात महत्वाचं की दुसऱ्यांची बाजू, दुसऱ्याचं म्हणणं हे नीट ऐकून घेतात. ते पर्सन ओरिएंटेड असतात. ते समोरच्यांना समजून घेतात. दे आर गुड लिसनर. आणि ते ट्राय करत असतात की समोरचा माणूस हा जो बोलतोय, कारण त्याच्या बोलण्यावरनं आपल्याला कळतं की त्याची डेप्थ किती आहे. तर ते विचार करतात की हा इतक्या चांगल्या पद्धतीने हे प्रेझेंटेशन करतोय किंवा ह्या बाजू मांडतोय म्हणजे हा पर्सन परफेक्ट आहे. तर याच्यापेक्षा चांगला मी कसा होणार, बरोबर आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा परफेक्ट बनण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. ओके, द बेटर व्हर्जन ऑफ हू आय एम. आता मी हा आहे, पण त्याच्या बोलण्यावरून मला लक्षात येतं. नेक्स्ट पॉइंट आहे की दे फर्स्ट अंडरस्टँड अदर्स. ते प्रत्येक वेळेला जे दुसरे व्यक्ती आहेत त्यांना समजून घेतात, त्यांचं नीट ऐकून घेतात. ते काय बोलतात, कशावर बोलतात, त्यांची डेप्थ काय आहे. ते पर्सन ओरिएंटेड असतात. ते समोरच्याला समजून घेतात. आता याच्यामध्ये ते ट्राय करत असतात की समोरचा जो व्यक्ती आहे याचं एवढं नॉलेज आहे, एवढं याच्याकडे पोटेन्शियल आहे, ज्या पद्धतीने हा सगळ्या गोष्टी प्रेझेंट करतोय, इतक्या चांगल्या गोष्टी तो परफेक्शननी करतोय, मग याच्यापेक्षा मी चांगला कसा बनेल याचा ते विचार करतात. बेटर व्हर्जन ऑफ हू आय एम म्हणजे मी याच्यापेक्षाही कसा, मी आता या पद्धतीला किंवा या स्टेजला आहे, पण मी याच्यासारखा कसा होईल किंवा याच्यापेक्षाही बेटर कसा होईल. ते बेस्ट लिस्नर असतात. ते दुसऱ्याची बाजू ऐकून घेतात, समजून घेतात आणि ट्राय करतात की त्या गोष्टी त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट कशा होईल. त्याच्यामुळे ते यशस्वी तर असतात, पण ते सतत ट्राय करत असतात की अजून यशस्वी कसं व्हायचं. पुढचा पॉइंट आहे की यशस्वी विद्यार्थी जे आहेत, यशस्वी विद्यार्थ्यांच्या काही गोष्टी ह्या महत्वाच्या आपल्याला ऍक्सेस किंवा अक्वायर कराव्या लागतात. दे ऑलवेज बिलीव्ह इन टीम. टीम वर्क मध्ये काम करणं त्यांना आवडतं आणि त्याचा फायदा कसा करून घ्यायचा हे त्यांना चांगलं माहिती असतं. यश मिळवण्याच्या मार्गात दीपस्तंभ ठरणारे जे मित्र असतात हे मित्र ते जवळ करतात. कारण ते मित्र जे आहेत हे मित्र तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने गाईड करत असतात. तुम्ही जिथे चुकतात तिथे योग्य मार्गदर्शन करत असतात. तुम्हाला त्यावेळेस वाईट जरी वाटलं तरी ते स्पष्ट बोलणारे असतात. यशस्वी विद्यार्थी नेहमी टीमवर्क मध्ये विश्वास ठेवतात. ते टीमवर्कचा भाग बनतात. कारण टीमवर्क मध्ये काय होतं की एखादी गोष्ट तुम्हाला कळली नाही तर तुम्हाला मित्राला तुमच्या ती चांगली कळू शकेल. बऱ्याचदा काय होतं की कुणाचा जो फील्ड ऑफ इंटरेस्ट असतो किंवा त्याचा जो हँड्स ऑन असतो तो वेगळ्या पॉइंट्स वरती असतो.
कुणाला आकलन वेगळ्या पद्धतीने होतं, कुणाला आकलन हे वेगळ्या पद्धतीने होतं. कुणाला बघा, जसं मी नेहमी स्पेसिफिकली सांगतो की मुलांना डिरेक्शन्स लवकर कळतात, मुलींचा थोडा तरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो दिशा कळायला. पण मुलींना आवाजामधला चढ उतार जो असतो, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कुणी रागात बोललं, कुणी प्रेमाने बोललं, हे पटकन त्यांना कळतं, ते मुलांना कळत नाही. हे काहींच्या बाबतीत तरी नक्कीच खरं आहे. मग अशा वेळेस तुमच्या काही मित्रांना काही गोष्टी कळतील, काही मित्रांना काही गोष्टी कळतील, पण जेव्हा त्या डिस्कस होतील तर तुमचं जास्त नॉलेज तुम्हाला मिळेल. एखादी गोष्ट तुम्हाला कळली नाही तर ती नक्कीच दुसऱ्याला कळेल. एखादा कन्सेप्ट तुम्हाला कळला नाही, तुम्ही जर तो समजून सांगितला तुमच्या मित्राला तर अजून तो चांगल्या पद्धतीने कळेल. टीमला सांगितलं तर अजून चांगल्या पद्धतीने कळेल. एखादी वेळ जर तुमच्यासाठी निराशाजनक असेल तर नक्कीच त्यावेळेस एखादा विद्यार्थी त्याच्या हॅपीनेस वरती पीक पॉइंटला असेल, बरोबर आहे, म्हणजे तो तुम्हाला कम्पेटेबल करेल. त्याच्यामुळे टीमवर्क हे महत्वाचं आहे आणि यशस्वी विद्यार्थी हे टीमवर्क मध्ये नक्कीच काम करतात. शेवटी लक्षात ठेवा, विजेते जिंकण्यावरती लक्ष केंद्रित करत असतात आणि हरणारे किंवा साधारण विद्यार्थी हे विजेत्यावरती लक्ष केंद्रित करत असतात. तो टॉप आलाय, हा टॉप आलाय. विनर फोकस ऑन विनिंग, लुझर्स फोकस ऑन विनर्स. प्रयत्न करताना चुका होतातच, चुकामधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते यश. नमस्कार, मी प्रमोद देशकरी.